आता आपण साबुदाण्याचे वडे बनवूया। एक वाटी शाबू मी भिजत टाकलेलं, एक वाटी भिजत टाकलं होतं रात्री शाबू। का असं भिजले ते आपले शाबू का चांगले। आणि 3 बटाटे घेतले ते उकडून, कूट घेतलंय 1 वाटी मोठं, लय बारीक पण नाही करायचं। आणि मीठ घेतले आणि हिरवी मिरची बारीक करून घेतल्या। आता हे सर्व एक मिश्रण करायचं आपण एका भांड्यात घेऊया। आता आपण एका भांड्यात मी काढते हो का शाबू। आता त्याच्यात आपण 3 बटाटे घ्यायचे, असे लय शिजवायलेले घ्यायचे नाही, असे मीडियम आपले असे बारीक झाले पाहिजे, असे बटाटे हे करायचे। कूट घेतले, हिरवी मिरची बारीक केलेली, चवीपुरतं आपण मीठ टाकूया। आता एक सगळ्याचं मिश्रण करूया आपण। शाबू आपले चांगले भिजले की मस्त बनतात वडे। आणि बटाटा पण त्याचा कमी नाही झाला पाहिजे, त्याच्या शाबूला जेवढा पाहिजे तेवढा बटाटा घातला तर हे व्यवस्थित होतं। असं एकसारखं आपलं सर्व मिश्रण करून घ्यायचं मस्तपैकी असं बघा। असं एकसारखं आहे ना मिश्रण केलं ना चांगले एकजीव होतो। आपण एका साईडला ह्याला ठेवूया आणि हे ना चटणी बनवायला घेऊया आपण। साबुदाण्याच्या वड्याला बनवायला आपण चटणी बनवूया। खोबरं थोडं घेतले मी, शेंगदाणे थोडे घेतले ते भाजून घेतले ते थोडे, आणि मिरच्या घेतल्या त्या 4-5 घेतल्या त्या मिरच्या बघा मी। आपण आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात मी सर्व टाकते। चटणी बनवूया आपण। अशी चटणी मी बारीक करून घेतल्या, तुम्ही पण पाणी घालून बारीक करा, छान बारीक होते हो का। आता आपण तवा आपला भांड आहे ना गरम झाले, आता आपण चटणी बनवायला हो का भांड गरम झाले, तेल घालूया आपण फोडणी द्यायला। तुम्ही तूप पण घालू शकता। चांगली चटणी आता आपण आहे ना फ्राय करूया। एक 2 मिनिटं तेलात आपण चांगले फ्राय करूया। ओके 1-2 मिनिटं झाले आता आपलं फ्राय करून। तर शिजायला आपण पाणी घालूया। आता मी भांडा खंगळून शिजायपुरतं आहे ना पाणी घालते हो का। असे हलवायचे म्हणजे तिकड्या होत नाही त्या, आपण कूट घातले ना त्याच्यामुळं जरा हलवून ठेवायचे असे छानपैकी हो का असे आपले। आणि चवीपुरतं मीठ टाकते मी। आणि अशी शिजून देऊया आपण। अशी आपली चटणी बनली बघा मस्तपैकी। आता आपण आहे ना वडे बनवायला घेऊया। आपण वडे बनवायला घेऊया साबुदाण्याचे वडे बनवायला घेऊया। तर तेल लावूया आपण हाताला तेल लावलं ना की मग चिपकत नाही आपल्या हाताला हो का। तेल लावायचं असं हाताला आणि बनवायला घ्यायचं, ते चिपकत नाही ते।
असे बनवायचे. तेल लावून घ्या पण हाताला, म्हणजे बनतात छान. म्हणजे फुटत नाही काय नाही. मग असं एक सारखा असं हे करून मेहनत करून आपण घ्यायचे आणि बनवायचे. चिपकाय लागलं तर परत तुम्ही तेल घ्या. आता आपण तेल ओतूया वडे तळायला. आता आपलं तेल गरम झाले का बघूया. तेल आपलं गरम झालंय. आता आपण वडे सोडूया. मीडियम गॅसवर भाजूया आपण. लगेच पलटी नाही करायचे, नाहीतर मग वडा आपला खाली चिपकलेला असतो ना, निघणार नाही. काय काय वेळी फुटण्याची ही असते, तळताना असते तळा. अशी एक बाजू भाजली की मग पलटी करा. हो का, अशी नाहीतर तो चिपकून राहतो मग कढईला आपल्या. हो का, असं असे भाजतात हो का वडे छान पैकी. मिडियम गॅसवर भाजले ना तर मस्त भाजतात. हो का, चांगले खुसखुशीत होतात. सर्व समान झाले की खुसखुशीत होतात मग चांगले. भाजायला आपले वड्याला वेळ लागतो, पण घाई करू नका तुम्ही. चांगले लालसर भाजा म्हणजे खुसखुशीत होतात मस्त.
आपल्या वड्याला कलर पण आला होता छान पैकी मस्त होता. असे वडे भाजले आपले छान मस्त एक आहे. दुसरे लावते. पलटी करायची घाई करू नका, नाहीतर वडे आपले खाली चिपकून राहणार. मग ते भाजले की बरोबर पलटी होतात ते. हो का, असे भाजतात आपले छान वडे. मिडियम गॅसवर भाजा, पण आतून कच्चे राहत नाही ते. मग छान भाजतात, खुसखुशीत पण येतात मस्तपैकी. असे वडे बनले पाहिजे आपले छानपैकी. तुम्ही पण बनवून बघा वडे असे. असे वडे बनवा बघा, छान झाले ना. आपला कलर पण छान आला. साबुदाण्याचे वडे असेच तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा आणि सांगा कसे आहे ते वडे.